सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आज मंगळवारसाठी आली आहे। आज वार आहे मंगळवार 3 फेब्रुवारी। आजपासून सोन्याचा भाव फिक्स होणार। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। अखेर मोदी सरकारने सोन्याचे नवे भाव 5 मिनिटांपूर्वी जाहीर केले। स्वतः प्रधानमंत्र्यांनी एक असा मोठा निर्णय आज घेऊन टाकला ज्यामुळे सोन्या चांदीचे भावच पूर्णपणे आज बदलून गेलेत। अचानक हा निर्णय जाहीर झाल्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक प्रकारची तणावाची परिस्थिती जाणीव या ठिकाणी झाल्याचं निर्माण झाल्या। तर काही ठिकाणी उत्साहाचं वातावरण तयार झालंय, कारण की आता पूर्वीसारखे सोन्याचे आणि चांदीचे भाव दररोज अजिबात बदलणार नाही आहेत। आज मंगळवार 3 फेब्रुवारी पासून सोन्या चांदीचे भाव आता इथून पुढे फिक्स होणार आहेत। आता या ठिकाणी भाव आजचा मंगळवारसाठी ताजा किती या ठिकाणी असणार आहे। आज मंगळवारसाठीचे 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 कॅरेट ज्यापासून शुद्ध सोनं बनवलं जातं तर या ठिकाणी त्याचे भाव काय आहेत, आणि 24 कॅरेट किती रुपये दराने सोनं या ठिकाणी आज विकलं जाऊ लागलंय, हे दर आता सरकारने पहिल्यांदाच फिक्स केले आहेत। आता सरकारने स्वतः सोन्याचे भाव कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आता या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे आता सोन्याचे जे का आता भाव आता गगनाला भिडले होते त्याला 3 दिवसापासून बेलगाम घोड्यासारखे आता या ठिकाणी आता लगाम लागला आहे। आता ही बातमी आता वाऱ्यासारखी मार्केटमध्ये पसरल्यानंतर मंगळवारी जो सोन्याचा भाव आहे तर तो प्रचंड या ठिकाणी घसरलेला आहे। पूर्णपणे भावच बदललाय, तो देखील या ठिकाणी विचित्र पद्धतीने बदलल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं। तो भाव पाहून बरेचसे ग्राहक या ठिकाणी बाजारामध्ये गर्दी करत आहेत, परंतु अनुभवी तज्ञांनी सांगितले की तुम्हाला आजच्या सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं। पुण्याच्या सराफ बाजार असेल, धुळ्याचा सराफ बाजार असेल, त्याचबरोबर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यामध्ये देखील प्रचंड उत्साहाचं वातावरण आता निर्माण झालंय, कारण की सोन्याचा काटाच उलटा फिरलाय। त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी या ठिकाणी जाहीर केल्या। ही महत्त्वाची माहिती मोदी सरकारने अधिकृत परिपत्रक काढून जाहीर केली, त्यामुळे सोन्या चांदीचे दर आता कमी झालेत, ज्यामुळे पूर्णपणे सोन्या चांदीचे दर आज उलटे फिरलेत आणि ज्यामुळे आता सोन्या चांदीच्या नफेखोरीचा खेळ संपलाय। गेल्या 15 दिवसापासून सोनं सातत्याने आकाशाला भिडलं होतं, वर जात होतं। या किमती हळूहळू चढतच चालल्या होत्या, पण गेल्या 2 ते 3 दिवसापासून घसरण झाल्या अशी तुम्ही सुद्धा बातमी पाहिली असेल। अचानक सोनं वाढलं, पण काल झालेल्या बैठकीमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून एक असा मोठा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला ज्यामुळे सोन्या चांदीचे भाव आता फिक्स झालेत। आता भाव अजिबात बदलणार नाहीत। सोन्या चांदीचा भाव आता फिक्स इथून पुढे असणार आहे। इथून पुढे सोन्याचे भाव हलवण्यासाठी वेगळेच कायदे सरकारच्या माध्यमातून आता लागू केले जाणार आहेत। इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय आता मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे आजचे मंगळवारचे भाव अचानक 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे पूर्णपणे बदलून गेलेत। आजचे भाव जे आहेत, जे तुम्ही टीव्हीला या ठिकाणी आता जर पाहिले असतील, पेपरला पाहिले असतील, ते भाव अजिबात नाही आहेत, कारण स्वतः सरकारने नुकताच 5 मिनिटांपूर्वी नवा या ठिकाणी निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे आता भाव इथून पुढे आता जे आहेत तेच राहणार, अजिबात बदलणार नाहीत। मग काय आहेत ते आज मंगळवारसाठीचे भाव आहेत। आज मंगळवारसाठी 24 कॅरेटचा भाव किती रुपयांनी या ठिकाणी विकला जाऊ लागलाय, तसेच 18 कॅरेटचा भाव किती रुपयांनी विकला जाऊ लागलाय, चांदीचा त्या ठिकाणी किलोला दराने चांदी किती घेऊ लागल्या, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। खरं तर हा निर्णय जो आहे तर तो मोदी सरकारने घेतला नव्हता। हा निर्णय दडपण्याचा प्रयत्न केला जात होता। काही ठिकाणी अजूनही जुन्या दराने सोनं विकलं जात आहे, त्यामुळे सावधान व्हा। तुम्ही सोन्याचे दर ऐकून मगच बाजारामध्ये खरेदी करायला जा। हे भाव नवीन कोणते जाहीर झालेत ते लक्षपूर्वक खरे भाव कोणते आहेत ते जाणून घ्या। तुम्ही नुसता फक्त आजचा दर जाऊन व्हिडिओ जर अचानक बंद केला तर तुम्हाला नुकसान होणार आहे, कारण की येणाऱ्या काळात नेमकं सोन्याबद्दल काय या ठिकाणी आता सोनं पडू शकतं, कशा पद्धतीने किती दिवसात घसरू शकतं। तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं, पुढील 3 महिन्यांसाठी कशा पद्धतीने दरामध्ये सोन्याच्या हालचाल होणार आहे, 28 फेब्रुवारी या शेवटच्या महिन्यापर्यंत सोन्याचे दर कशा पद्धतीने आता असू शकतात, त्या ठिकाणी आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण वर्षाचा भाव कशा पद्धतीने खाली फिरणार आहे आणि याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्यामुळे सगळी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आज मंगळवारसाठीचे सोन्याचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत। व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत
आजचे मंगळवारसाठीचे ताजे भाव 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे त्या ठिकाणी मोदींच्या निर्णयामुळे भाव नवीन काय जारी झालेत हे ताजे दर आपण लगेच 30 सेकंदाच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यानंतर फेब्रुवारी एंडिंग पर्यंत नेमकं काय होणार आहे, 28 फेब्रुवारी म्हणजे या शेवटच्या महिन्यापर्यंत आता सोने अजून किती खाली येणार आहे, काय सरकारने आता सोन्याचे भाव आता फिक्स केले आहेत, कशा पद्धतीने 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव या ठिकाणी उलटे फिरणार आहेत, तुम्ही नेमका आता सध्याला काय करायचं आहे, काय कारण आहे, सोन्याच्या आणि भाववाढीची सगळी माहिती तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला सोनं खरोखरच या ठिकाणी खरेदीमध्ये नफा मिळवायचा असेल, तुमचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तुमची फसवणूक या ठिकाणी होऊ द्यायची नसेल तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी आपण ताज्या आकड्यांपासून सुरुवात करूया। आज मंगळवारी 18 कॅरेटचे भाव नेमके काय आहेत, 22 कॅरेटचे काय आहेत आणि 24 कॅरेटचे नेमके ताजे दर या ठिकाणी आता काय सुरू आहेत हे आपण आता जाणून घेणारच आहोत। पण त्यासोबतच अचानक सोन्याची घसरण नेमकं का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय त्या ठिकाणी आहे, काय मध्यरात्री मोदी सरकारच्या माध्यमातून सोने खाली येण्यासाठी नवा नियम लागू झाला, त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम आज मंगळवारी कसा काय झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानामध्ये का वाढत आहे आणि आगामी काळात ही सोन्याची घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी कशी आहे, मोठं संकट आहे का या ठिकाणी तुमच्यासाठी आनंद आहे, हे देखील पुढे तुम्हाला सांगणार आहे। सध्या मार्केटमध्ये जो बदल आता झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेलं आहे। चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आल्या ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरल्या। त्यातच भारत सरकारने देखील आता सोन्याचं नवी धोरण या ठिकाणी जाहीर केलं असून त्याची अंमलबजावणी देखील आता सुरू झाल्या। सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे आता दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती। सोन्याच्या किमती आता आपल्या आवाकाबाहेर केल्या आहेत असं लोकांनी समजून आता सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सुरू केलं होतं। पण आज अचानक जे काय आता घडलं म्हणजे जे काय मध्यरात्री मोदी सरकारचा निर्णय झाला त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णपणे बदलल्यात। त्यामुळे आज मंगळवारी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे जे ताजे भाव आहेत तुम्ही जर व्यवस्थित पाहिले तर तुम्ही नक्कीच आता खुश होऊन जाणार आहे। ज्या लोकांनी सोन्याची आता घेण्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत। काही लोकांचे म्हणणे आहे सोने खरेदी करणं बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होईल। काही जण तर स्पष्टपणे म्हणत आहेत की आता सोन्याचे काय करायचं आहे, आपल्याला पण सरकारने परिस्थितीकडे लक्ष दिलं तर एक मोठा निर्णय घेतला। आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते। यामागे कारण असे आहे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आलेत जे एका दिवसात करोडो रुपयांचे सोनं खरेदी या ठिकाणी करू लागले आहेत। जेव्हा किलोमध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण मार्केटमध्ये होतो। जर एखाद्या मार्केटमध्ये काही मूठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी आता सोनं उपलब्ध या ठिकाणी राहत नाही। याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो। मार्केटचे साधं गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि त्याचा पुरवठा कमी होतो तेव्हा त्या भावाचा आता वस्तूचा भाव आपोआप वाढत जातो। सोन्याचा हा फुगा जो आहे तर तो तयार झाला होता, तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारामुळे या ठिकाणी तयार झाला होता। याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाववाढी मागचे खरे कारण आता समोर आले। ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन नियम या ठिकाणी आज मंगळवारी जाहीर केलेत। त्यामुळे आज सोन्याचा भाव पूर्णपणे बदलला आहे। आता सगळ्यात आधी आपण चांदीने सुरुवात करणार आहोत। चांदीचा दर जर पाहिला तर त्या ठिकाणी आता लगेचच पाहणार आहोत। आता 1 ग्रॅम चांदी, 1 किलो चांदी, 100 ग्रॅम चांदी, 10 ग्रॅम चांदी किती रुपयांनी विकली जाऊ लागल्या ते पाहिल्यानंतर 18 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेट सोन्याचा आज मंगळवारसाठीचा ताजा दर या ठिकाणी नेमकं काय ठरवलं आहे। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी सोनारांनी आपल्या भारतातील, अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी 3 अंदाज असे या ठिकाणी जाहीर केलेत। त्यानुसार तुम्हाला सोनं आज खरेदी करायचं की थोडं थांबायचं का अजून महिना 2 महिने थांबायचं याचा अंदाज देखील आता बघता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज मंगळवारी ज्या दराने चांदी विकली गेल्या तर ते ताजे दर तुम्हाला सांगताय। आजचा चांदीचा 1 ग्रॅम दर त्या ठिकाणी मंगळवारसाठी आता जर या ठिकाणी बघायला गेला तर 279 रुपये चांदीला 1 ग्रॅमला मोजावे लागतील। त्यानंतर आता 10 ग्रॅमचा विचार केला तर 2790 रुपये आहे। त्यानंतर 100 ग्रॅम चांदीचा आज मंगळवारसाठी विचार केला 27900 रुपये आता आहे। 1 किलो जर चांदीचा विचार केला 2,77,000 रुपयाच्या आसपास आज चांदी या ठिकाणी आता विकली जाऊ लागली आहे। त्यानंतर तुम्हाला 18 कॅरेट सोन्याचा दर सांगणार आहे।
त्यानंतर लगेचच आजचा ज्यापासून सोनं बनवलं जातं तर तो मंगळवारसाठीचा 22 कॅरेट सोन्याचा दर सांगितल्यानंतर अमेरिकेतील आणि भारतातील अनुभवी तज्ज्ञांनी 3 कोणते अंदाज जाहीर केले आहेत त्यापासून तुम्हाला लगेच समजणार आहे की आता लगेच सोनं खरेदी करायचं की थोडं थांबायचं। आता तुम्ही लगेच सोनं खरेदी करायला गेला जागेवर तर तुम्हाला या ठिकाणी सोनं स्वस्त आता मिळेल, परंतु उद्या जर महाग झालं तर तुमचा या ठिकाणी आता फायदा देखील होऊ शकतो आणि कदाचित असं झालं की आज सोनं स्वस्त आहे म्हणून घेतला आणि उद्या त्याच्यापेक्षा पण स्वस्त झालं तर तुमचा तोटा होऊ शकतो। त्यामुळे हे अंदाज व्यवस्थित समजून घ्या। परंतु त्याआधी 18 कॅरेट सोन्याचा आज मंगळवारसाठीचा ताजा भाव या ठिकाणी 1 ग्रॅमला काय आहे बघा, 10,365 रुपये 1 ग्रॅमला आहे। त्यानंतर 8 ग्रॅम त्या ठिकाणी सोन्याचा दर आहे 18 कॅरेटचा 91,896। त्यानंतर आता 10 ग्रॅम सोन्याचा दर 18 कॅरेटचा 1,14,000 रुपये। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा दर जो आहे तर तो आज मंगळवारी जाहीर झाला आहे, तो तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी तुम्हाला 3 असे अंदाज भारतीय तज्ज्ञांनी तसेच अमेरिकेतील अनुभवी तज्ज्ञांनी सांगितलं आहे, तर ते 3 अंदाज या ठिकाणी समजून घेऊया। त्यानंतर 22 कॅरेटपासून शुद्ध सोनं दागिने बनवण्यासाठी केलं जातं त्याचा जर आता भाव पाहिला तर नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे। तर बघा 3 अंदाज असं या ठिकाणी वर्तवण्यात आलेत, ते म्हणजे फेब्रुवारी एंडिंग पर्यंत सोन्याचे दर हे आता 1,30,000 रुपयांच्या जवळपास खाली येईल असा पहिला अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। परंतु यामध्ये दुसरा अंदाज असा त्या ठिकाणी आता धक्कादायक वर्तवण्यात आला आहे, तो म्हणजे सोनं आता 1 पाऊल मागं आलंय, म्हणजे सोनं आता 1,85,000 वरून 1,50,000 रुपयांच्या आसपास खाली आलंय। परंतु 1 पाऊल याने मागं आता आलंय, म्हणजे सोनं 2 लाखाला टच येणाऱ्या मे महिन्यापर्यंत जाऊ शकतं असा अंदाज दुसरा या ठिकाणी आता तज्ज्ञांनी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर तिसरा अंदाज असा वर्तवण्यात आलाय, अमेरिकेचे आपले संबंध आता चांगले झालेत, आता त्या ठिकाणी टॅरिफ सुद्धा अमेरिकेने भारतावरचा कमी केलाय, त्यामुळे सोने 1.25 लाखाच्या आतमध्ये या ठिकाणी येऊ शकतं असं सुद्धा काही तज्ज्ञांनी आता सांगितलंय। मग तुम्हाला सोनं खरेदी करायचं का थोडं थांबायचं याचा अंदाज तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणार आहे। परंतु त्याआधी ज्यापासून शुद्ध सोनं 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर त्या ठिकाणी आहेत तर ते 1 ग्रॅम त्या ठिकाणी दर आहे तर ते 13,940 रुपये। त्यानंतर 8 ग्रॅमचा दर 1,11,520 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,39,000 रुपये, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा दर आहे 1 ग्रॅमचा 15,317 रुपये। त्यानंतर आता 8 ग्रॅमचा दर आहे तो म्हणजे या ठिकाणी 1,22,000 रुपये। त्यानंतर आता 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,170 रुपये। आता राहिला प्रश्न, तुम्ही सोनं आता खरेदी करायचं का नंतर खरेदी करायचं? बघा तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अनुभवी सोनाराकडे जायचं आहे, त्यांना बघा बोलायचं आहे की आता आम्हाला सोनं खरेदी करायचं आहे, थांबावं का या ठिकाणी लगेच घ्यावं, यावरती सोनार काय म्हणतात त्यावर विचार करून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।